शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आंब्याविषयी बरेच सारे आपले व्हिडिओ आहेत. कलम बनवण्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत, आंबा तोडणीपर्यंत, पॅकिंगपर्यंत आणि आंबा विक्रीचे पण व्हिडिओ आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या. इंस्टा पेजला तुम्ही भेट देऊ शकता. तर आज आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आलो आहोत. तिथं आपण फॅमिली ट्रिपसाठी आलो असताना आपण आता इथे एक भेट द्यायसाठी आलो आहोत. तर इथं नुकतंच आपलं मागच्या 4-5 दिवसापूर्वी आंब्याच्या छाटणीबद्दल एक व्हिडिओ आपण टाकला होता. तर त्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस आंब्याची छाटणी करत होतो, काही भागामध्ये ज्या काही जी झाडं असतात आपली गावरान झाडं आली असतात किंवा वेगळ्या कलमाची झाडं असतात, मिक्सिंग आलेली असतात, त्याचा आपल्याला काही फळाचा उपयोग होत नाही. ते आपण 2.5-3 फुटावरून कट करून दाखवले आहेत. तर त्यावर काही जणांच्या लोकांच्या कमेंट आले की बाबा तुम्ही बागेची वाट लावताय किंवा झाडं संपवताय, हे करताय ते करताय. तर ज्या झाडापासून आपल्याला काही उत्पन्नच मिळत नाही तर तशी झाडं आपल्याला ठेवण्यात पण अर्थ नाही. मग ती झाडं पूर्ण तुम्ही JCBने काढून टाकण्यापेक्षा त्याला जर तुम्ही कट केलं, 2.5-3 फुटावरून कट केलं आणि त्याला जो काही नंतर फुटवा येतोय त्या फुटव्याला जर तुम्ही कलम भरलं तर आपण कशा पद्धतीने झाड बनवू शकतो हे तुम्हाला इथं जिवंत उदाहरण आहे. तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तुम्ही आता इथं बघताय ही झाडं सगळे इथून अगोदर कट केलेली आहेत. म्हणजे आता तुम्ही जर हाईट बघितली तर सर्वसाधारण 3 फुटाच्या आसपास आहे. 2.5-3 फुटाच्या आसपास ही सर्व झाडं अशी कट केली आहेत. आणि जे नवीन फुटवा येतोय त्याला परत कलम भरला आहे. आता इथं बऱ्यापैकी विद्यापीठात हापूसची कलमं जास्त होती, त्यांना मदर प्लॅन्ट कमी पडत होते. ज्यावेळेस मागच्या आम्ही 4 वर्षापूर्वी याच प्लॉटमध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस नर्सरीच्या ट्रेनिंगला आलो होतो त्यावेळेस आम्हाला जुन्या झाडाचे पुनर्जीवन कसं करायचं त्याबद्दल आम्हाला इथं प्रॅक्टिकली माहिती त्यांनी दिली होती. त्याच प्लॉटला आज आपण जवळजवळ 3 ते 4 वर्षानंतर भेट देतोय. आणि जी झाडं त्यावेळेस कट केली होती त्या हापूसची झाडं कट करून त्याला परत त्यांनी केशरचे कलमं भरले होती किंवा जी जुनं हापूसची झाडं होती जी खराब व्हायला लागलेत ती त्यांना पण पुनर्जीवन त्यांनी केलं होतं. तर ही झाडं आहेत आणि कशा पद्धतीने बनले तर तुम्ही आता बघू शकता. तुम्ही आता बघितलं तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, जी जुनी लागवड झाली आहे 10 बाय 10 वर, म्हणजे ज्यांना लोकांना माहीत नव्हतं लागवडीचं किंवा ज्याने फक्त मोबाईलवर कुठं तर ऐकलं हाय डेन्सिटी वगैरे आणि त्यात जवळ लागवड केली आहे, तसं त्या प्लॉटमध्ये आता खूप जास्त गर्दी झाली आहे. लोकांना खूप जास्त आता त्रास व्हायला लागला आहे. तर ती झाडं जर तुम्ही अशा पद्धतीने कट केली म्हणजे 2 ओळीचं अंतर कमी असल्यामुळं गर्दी होणे, सूर्यप्रकाश आत न येणे, हवा न खेळती राहणे, आतल्या साईडला मोहर न लागणे किंवा कीड कंट्रोल न होणे या गोष्टी होत होत्या. त्यासाठी ती झाडं जर तुम्ही अशी कट करून त्याचा आकार तुम्ही लहान केला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही परत त्या बागेपासून उत्पन्न घेऊ शकता. आता बऱ्याच ठिकाणी ज्या 10 बाय 10 वर किंवा 3 बाय 7, 3 बाय 10, 3 बाय 12 अशा लागवडी केल्या आहेत, ज्या 2 ओळीमध्ये कमी अंतर आहे, जास्त गर्दी झाली आहे. तर अशा प्लॉटमध्ये तुम्ही ती झाडं कट करून त्याला रिशेप करू शकता किंवा रिस्ट्रक्चर करू शकता, त्याचा साईज कमी करू शकता आणि त्यापासून तुम्ही उत्पन्न पण घेऊ शकता. समजा तुमची जर लागवड 10 बाय 10 वर असेल तर 2 ओळीमध्ये खूप गर्दी होणार आहे. 2 झाडामध्ये ठीक झाली तर ठीक आहे, पण ओळीमध्ये जर गर्दी झाली तर ते तुम्हाला काहीच करता येत नाही. ना आतल्या अंतर मशागत करता येते, ना खतं घालता येतात, माल काढता येतो. त्यावेळेस तुम्ही जर अल्टरनेट एका लाईनला जर तुम्ही असं पुनर्जीवन त्याचं केलं किंवा कट करून त्याला लहान केली तरी पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेत नियोजन करू शकता. किंवा जी भेसळ कलमं ज्यांच्या बागेत लागवड झालेली असेल त्यांना पण असं कट करून त्याला तुम्ही कलमं भरून अशा पद्धतीने तुम्ही एका झाडात 2, 3, 4 असे कलमं भरून तुम्ही तेवढंच झाड तुम्ही चांगल्या पद्धतीनं बनवू शकता. तर असं जर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की तुम्ही शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.